नमस्कार. हरिओम माझा सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणींना. आयुर्वेद आणि योग हे भारत देशाने संपूर्ण जगाला दिलेली एक देणगी आहे. आज संपूर्ण जगाला आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व पटले आहे. संपूर्ण जग हे आयुर्वेदाचे घटक त्यांच्या जीवनशैलीत वापरत आहे, तसेच योग करत आहे. यातीलच आज आपण बघणार आहोत भुजंगासन. भुजंग म्हणजे साप. या आसन स्थितीमध्ये आपल्या शरीराची स्थिती ही नागाच्या उभारलेल्या फण्यासारखी दिसते, म्हणून या आसनाला भुजंगासन असे म्हणतात. या आसनाची कृती पद्धतशीर सराव आपण बघणार आहोत. आता आपण भुजंगासनाची पद्धतशीर कृती बघूयात. सर्वप्रथम आपण योगा मॅटवर वज्रासन या स्थितीमध्ये येणार आहोत. वज्रासन स्थितीमध्ये आल्यानंतर आपण पोटाच्या दिशेने योगा मॅटवर झोपणार आहोत. त्यानंतर शरीर शिथिल सोडल्यानंतर आपण आपली हनुवटी ही छातीला लावणार आहोत आणि हळूहळू हात छातीजवळ घेऊन आपण बेंबीचा खालचा भाग न हलवता कमरेच्या वरचा भाग आपण हळूहळू हवेत घेऊन भुजंगासन करणार आहोत. भुजंगासनाच्या स्थितीमध्ये आपण आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे थांबणार आहोत. त्यानंतर भुजंगासन स्थिती कशी सोडावी हे देखील आपण बघितले आहे. आता आपण त्याचा सराव करूयात. भुजंगासनाच्या नियमित सरावाने
पाठीचे दुखणे, इतर विकार नष्ट होतात. या आसनाच्या सरावाने पोटावर दाब पडतो आणि मलावरोध आणि अपचन नाहीसे होते. शरीरातील उष्णता वाढते. हे आसन नियमित केल्याने दमा असणाऱ्या रोग्यांना याचा भरपूर फायदा होतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी सुद्धा दूर होतात. या आसनाच्या नियमित सरावाने स्त्रियांचे बीजाशय आणि गर्भाशय कार्यक्षम व सुदृढ बनते. हे आसन केल्याने गर्भाशयातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे प्रसूती नैसर्गिकरित्या व विनासायास होण्यास मदत होते. हे आसन ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी करू नये. तसेच गर्भावस्थेतील स्त्रियांनी हे आसन टाळावे. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी देखील हे आसन योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हरिओम.